नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुका पोलिसांनी एका दरोड्याच्या गुन्ह्यात उकल करत 6 जणांच्या टोळीला गजाआड केला आहे. 26 सप्टेंबर रोजी रात्री शिरूर खुर्द रस्त्यावर बचत गटाचे पैसे गोळा करून जाणाऱ्या खुशाल पाटील या संगणक मॅनेजरला अडवून मारहाण करण्यात आली होती आणि त्यांच्याकडील 1,17,000 रुपयांची रोकड लुटून आरोपींनी पोबारा केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तक्रारदाराने दिलेले वर्णन आणि स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुक्यात पोलिसांनी बाबरे गावातून पंकज सोनवणे, दीपक भिल, माणिलाल भिल, विनोद भिल, सचिन भिल आणि योगेश भिल या 6 जणांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी 80,700 रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000ची मोटरसायकल असा एकूण 1,30,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मी पी.आय. धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन पी.आय. दिनांक 26 तारखेला बाबरे गावाजवळ एक रस्ता लूट म्हणजे दरोड्याचा गुन्हा घडलेला होता. याच्यामधले तात्काळ सूत्र हलवण्यात आले आणि याच्यामधून जवळपास 6 आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत. यात हकीकत अशी आहे की बचत गटाचे पैसे गोळा करणारा एक भारत फायनान्स कंपनीचा माणूस पैसे घेऊन मोटरसायकलने जात होता. त्याला 6 इस्मांनी अडवून त्याच्याकडून पैसे जबरीने लुटून नेले. या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला माननीय SP सर श्री श्रीकांत दिवले सर, ॲडिशनल SP अजय देवरे सर, त्याच्यानंतर DYSP बांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनने अवघ्या 48 तासाच्या आत सदर दरोड्याचा गुन्हा उघड केलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.